नमस्कार. चला तर मग डिजिटल मार्केटिंगच्या दुनियेत एक चक्कर मारून येऊया. एकदम बेसिक गोष्टींपासून ते यात करिअर कसं करायचं इथपर्यंतचा सगळा प्रवास आपण अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. एक प्रश्न आहे, रस्त्यावरचं मोठं होर्डिंग जास्त प्रभावी की फेसबुकवर दिसणारी छोटीशी जाहिरात? आता सगळेच ऑनलाईन आहेत हे खरंय, पण फक्त तेवढंच कारण आहे का? नाही, यामागे बरंच काही आहे. चला तेच तर आज शोधायचंय. तर आजचा आपला रोडमॅप कसा असेल बघा. आधी आपण समजून घेऊ की डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय. मग त्याचे दोन महत्त्वाचे मार्ग, ऑर्गॅनिक आणि पेड, यावर बोलू. त्यानंतर कोणती हत्यारं वापरायची ते बघू, म्हणजे कोणती टूल्स आणि स्ट्रॅटेजीज. एक भारी ऑन पेज एसईओ चेकलिस्ट पण आहे. आणि हो, शेवटी या क्षेत्रात करिअरच्या संधी काय आहेत यावरही नजर टाकू. ओके, तर मग सुरू करूया एकदम पहिल्या पायरीपासून. डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय? अनेकांना वाटतं की हे म्हणजे फक्त फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणं, पण तसं अजिबात नाहीये. याच्या मागे एक मोठं जग आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, तर इंटरनेटवर जे काही आहे, म्हणजे गुगल, सोशल मीडिया, ईमेल, वेबसाईट, या सगळ्या माध्यमांचा वापर करून आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात करणं. आणि पारंपरिक मार्केटिंगपेक्षा याचे फायदे तर प्रचंड आहेत. विचार करा, समजा पुण्यात एक नवीन पुस्तकांचं दुकान उघडलंय. डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण जाहिरात फक्त आणि फक्त अशा लोकांना दाखवू शकतो ज्यांना पुस्तकं वाचायला आवडतात. म्हणजे एकदम अचूक निशाणा. खर्च वाचतो तो वेगळाच. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय, तर किती लोकांनी जाहिरात पाहिली, किती लोकांनी त्यावर क्लिक केलं, या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवता येतो. सगळं काही मोजता येतं. बरं, आता डिजिटल मार्केटिंग करायचं तर मुख्यत्वे दोन रस्ते आहेत. एक आहे थोडा लांबचा पण टिकाऊ, आणि दुसरा आहे शॉर्टकट, पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात. एक आहे ऑर्गॅनिक आणि दुसरा आहे पेड. चला बघूया या दोन्ही रस्त्यांमध्ये फरक काय आहे. तर बघा, ऑर्गॅनिक मार्केटिंग म्हणजे ना, शेती करण्यासारखं आहे. आपण दर्जेदार कंटेंट बनवतो आणि वेबसाईट चांगली बनवतो. ह्याला वेळ लागतो, मेहनत लागते, पण एकदा का फळ यायला लागलं की ते खूप काळ टिकतं. ह्यालाच एसईओ म्हणतात. आणि पेड मार्केटिंग म्हणजे सुपरमार्केटमध्ये जाऊन थेट भाजी विकत घेण्यासारखं. गुगल किंवा फेसबुकला पैसे दिले की लगेच आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचते. परिणाम लगेच दिसतो, पण जोपर्यंत पैसे भरतोय तोपर्यंत जाहिरात दिसेल. चला, आता थेअरी बास झाली. आता थोडं प्रॅक्टिकल होऊया. हे सगळं करायचं तर आपल्या भात्यात कोणती शस्त्र असली पाहिजेत, म्हणजे नक्की कोणती टूल्स आणि स्ट्रॅटेजीज वापरायच्या ते बघूया. आणि आजच्या काळात एआय बद्दल बोललो नाही तर कसं चालेल? आर्टिफिशियल इंटेलिजन्सने प्रत्येक क्षेत्रात धुमाकूळ घातलाय. आणि एसईओ सुद्धा यातून सुटलेलं नाहीये. खरं तर एआयमुळे एसईओचं काम खूपच सोपं आणि प्रभावी झालंय. एआय टूल्स म्हणजे जणू काही आपल्या हाताखाली एक सुपर स्मार्ट असिस्टंटच आहे. तो वेबसाईटमधल्या बारीक-सारीक चुका शोधून काढतो, लोक गुगलवर काय शोधतायत ते अचूकपणे सांगतो, आणि आपण जे काही लिहिलंय ते ओरिजिनल आहे की नाही हे पण तपासून देतो. म्हणजे आपलं अर्धं काम तर हाच करतो. बरं, आपण मेहनत तर खूप करतोय, पण गाडी योग्य दिशेने चाललीये की नाही हे कसं समजणार? नुसते अंदाज लावून तर चालणार नाही, बरोबर? म्हणूनच आपण जे काही करतोय त्याचं रिपोर्ट कार्ड बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे रिपोर्ट कार्ड आपल्याला मिळतं गुगलच्या दोन जबरदस्त आणि मोफत टूल्समधून, गुगल सर्च कन्सोल आणि गुगल ॲनालिटिक्स. ही टूल्स आपल्याला सांगतात की वेबसाईटवर किती लोक आले, कुठून आले, त्यांनी काय पाहिलं, आणि ह्या माहितीच्या जोरावर आपण पुढची स्ट्रॅटेजी आणखी पक्की करू शकतो. पण लक्षात ठेवा, सगळं काही फक्त टेक्निकल नाहीये. लोकांच्या मनाला भिडणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. विचार करा, एखादा छोटासा कॅफे आहे. तो इंस्टाग्रामवर फक्त कॉफीचे सुंदर फोटो नाही टाकत, तर त्यासोबत एक छोटीशी गोष्ट सांगतो. आणि बघता बघता ते फोटो व्हायरल होतात. लोक त्या कॅफेला शोधत येतात. हीच आहे कंटेंट आणि सोशल मीडियाची ताकद. ती लोकांना आपल्याशी जोडून ठेवते. चला, आता जरा अजून खोलात जाऊया. आता आपण बघणार आहोत एक सुपर प्रॅक्टिकल गोष्ट, ऑन पेज एसईओची एक सोपी चेकलिस्ट. ही चेकलिस्ट वापरून कोणत्याही वेबसाईटला गुगलमध्ये वरच्या क्रमांकावर आणायला मोठी मदत होऊ शकते. तर नंबर 1 कंटेंट राजा आहे. म्हणजे वेबसाईटवरची माहिती एकदम भारी, ओरिजिनल आणि वाचणाऱ्याच्या कामाची असली पाहिजे. नंबर 2 योग्य शब्दांचा वापर, म्हणजेच कीवर्ड्स. ते योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात वापरायचे. नंबर 3 तुमच्या पेजचं नाव, छोटी ओळख आणि लिंक हे सगळं एकदम आकर्षक आणि सोपं असावं. नंबर 4 डेव्हलपरसोबत बसून वेबसाईटच्या आतल्या टेक्निकल गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही हे तपासा. आणि नंबर 5 जर तुमची वेबसाईट वर्डप्रेसवर असेल तर रँकमॅथ किंवा AIO SEO सारखे प्लगिन्स नक्की वापरा. आयुष्य खूप सोपं होतं.
आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते फक्त वेबसाईटसाठी नाही. हे सगळं ज्ञान वापरून या जबरदस्त क्षेत्रात एक उत्तम करिअर कसं बनवता येईल यावर आता बोलूया. हो, कारण डिजिटल मार्केटिंग हे फक्त एक काम नाही, तर एक प्रचंड मोठं करिअर क्षेत्र आहे. आणि इथे संधींना काहीच तोटा नाही. तर मग ह्या क्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्ग काय? 3 महत्त्वाच्या टिप्स आहेत. पहिली, असं ट्रेनिंग घ्या जिथे तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काम करायला मिळेल, कारण खरं शिक्षण हे कामातूनच होतं. दुसरी, AIचा वापर करून एक असा जबरदस्त रिझ्यूम बनवा की तो हजारो अर्जांमध्येही वेगळा दिसेल. आणि तिसरी, असे कोर्सेस किंवा प्रोग्राम्स शोधा जे तुम्हाला नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करतात. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्यासाठी कोणता डिजिटल मार्ग योग्य आहे? ऑर्गॅनिकचा लांबचा पण पक्का रस्ता की पेड मार्केटिंगचा जलद शॉर्टकट की या दोन्हींचे मिश्रण? या प्रश्नाचं उत्तरच तुमच्या डिजिटल प्रवासाची दिशा ठरवणार आहे. विचार नक्की करा.